ठाण्यामध्ये सुद्धा मतदानानंतर मतदान केंद्राच्या बाहेर तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं दृश्य दिसलं। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सेंट झेवियर्स इथल्या केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे। ईव्हीएम पळवून नेण्याच्या मुद्द्यावरनं राडा झाल्याचं आता इथं समजतं आहे। पोलिसांना त्यानंतर लाठीचार्ज करण्याची वेळ आली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। या सगळ्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तिथे उमेदवार ऑलरेडी आतमध्ये 1.5-2 तासापासून बसले होते आणि तीच माहिती मिळाल्यावर आम्ही गेलो आणि पोलीस प्रशासनाला पण ती माहिती दिली। ताबडतोब तिथे पोलीस देखील आले, पण बाहेरची गुंडमंडळी आल्यानंतर त्यांना पण आवरणं, मला असं वाटतं पोलीस तेवढा स्टाफ नव्हता तिथे आणि नंतर बाहेरनं पोलिसांना आपण बोलवलं गेलं तिथे। पण अशा प्रकारचं दहशत माजवून एखादी इलेक्शन जर जिंकता आली असती तर सगळ्यांनी हेच काम केलं असतं ना। कोणी इलेक्शनमध्ये मला असं वाटतं 5 वर्ष कोणी कामच केले नसते, शेवटच्या दिवशी फक्त दहशत माजवायची आणि निवडणुका जिंकायच्या। तर हा प्रकार कुठेतरी निंदनीय आहे। त्यांनी सांगितलं इथे काहीतरी मतपेट्या, लोक आतमध्ये होते वगैरे अशा काहीतरी प्रकार आहे आणि त्या तो पाहण्याकरता नाही आलेलो। समोरचे विरोधी पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आतमध्ये होते आणि या लोकांना बाहेर काढलं, तर आतमध्ये कशासाठी आहे अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले, म्हणून या ठिकाणी आलो। त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की बाहेरचे लोक आणलेत, माझ्या जीवाला धोका आहे, कुणाचं जीवाचं बरं वाईट करायचा प्रयत्न आहे। नाही, असं कळलेलं आहे की त्या आमच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटनेत माजी महापौर आहेत आणि त्यांच्या बाबतीत जर असे काही प्रकार काहीतरी घडलेला आहे हे कळतात या क्षणी मी हजर झालो। दृश्य आपण पाहतो आहोत। मतदानानंतर मतदान केंद्राच्या बाहेर तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। मीनाक्षी शिंदे आणि भोईर यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं दिसलं। ईव्हीएम पळवून नेले जात आहेत असा आरोप करण्यात आला आणि या सगळ्या मुद्द्यावरनं मोठा राडा झाल्याचं दिसलं। मीनाक्षी शिंदे या त्या ठिकाणी उपस्थित होत्या, दाखल झालेल्या होत्या, कारण अनेक कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले होते आणि त्या आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आणि इथली सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला। तर ठाण्यात ही दृश्य आपण पाहिली आपल्या स्क्रीनवर, कशा पद्धतीने हा राडा झाला। ते ईव्हीएम पळवून नेल्या जात आहेत असा आरोप झाला आणि त्यानंतर कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। ठाण्यामधली आपली ही जी महत्त्वाची बातमी आपण पाहत होतो, या संदर्भातले अपडेट जाणून घेऊया। आपले ठाण्याचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे सध्या आपल्या सोबत आहेत। मनीष, हा राडा काल रात्री झाल्याचं पाहायला मिळालं आणि या राड्याच्या अनुषंगानं आपण बघितलं तर 2 कार्यकर्ते, 2 पक्षांचे कार्यकर्ते भिडलेले होते। मीनाक्षी शिंदेंना स्वतः त्या ठिकाणी यावं लागलं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसलं। लाठीचार्ज झाला, सगळा हा राडा दिसला। काय नेमकं घडलं होतं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून पोलिसांना जी मेहनत करावी लागली, मनीष, या सगळ्या विषयीची काय माहिती आहे? अजिंक्य, काल आपण बघितलं की मतदान जे आहे प्रक्रिया ती अगदी सुरळीत पार पडली होती। मतदान केंद्रावरती ज्या पद्धतीने गर्दी मतदारांची होती, त्यानंतर संध्याकाळी मतमोजणी अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर 5च्या नंतर उमेदवार जे आहेत ते देखील मतपेट्या ज्या आहेत ते पोलिंग एजंट जे आहेत ते मतपेट्या अधिकारी ज्यावेळेस सील करत होते त्यावेळेस त्यांनी रात्रीच्या सुमारास मानपाडा परिसरामधील सेंट झेवियर हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी मतदान केंद्र होतं, जे प्रभाग क्रमांक 3शी निगडीत आहे। या प्रभाग क्रमांक 303 मध्ये माजी महापौर जे आहेत मीनाक्षी शिंदे यांचा हा प्रभाग आहे आणि निवडणुकीच्या आधी देखील या प्रभागाची खूप चर्चा ही ठाण्यामध्ये बघायला मिळत होती, कारण जे पॅनल पद्धत जी होती, ज्या जागा वाटपाच्या संदर्भात देखील याच वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव जो होता तो बघायला मिळत होता। आणि त्यामुळेच काल मतमोजणी झाल्याच्या नंतर रात्री मीनाक्षी शिंदेंना असं माहिती मिळाली की जे अपक्ष उमेदवार आहे भूषण भोईर हे मतदान केंद्राच्या आतमध्ये आहेत। ते का आहेत, कशासाठी आहेत हे पाहण्यासाठी मीनाक्षी शिंदे या मतदान केंद्रावरती गेल्या आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये अपक्ष उमेदवार आहेत।
कुठेतरी काहीतरी वेगळी चाहूल त्यांना वाटली आणि म्हणून आतमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे आपापसात भिडले आणि त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त आहे त्या ठिकाणी लावण्यात आला होता. संपूर्ण जो मतदान केंद्राबाहेरचा जो हायवे त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, दोघांचे कार्यकर्ते आहेत ते समोर आले होते. मोठा राडा बघायला मिळाला. पोलिसांनी तात्काळ राष्ट्र जे पोलीस दल आहे त्यांना त्या ठिकाणी प्राचारण केलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी जो स्ट्रॉंग रूम्स आहे त्याच्या पुढेच आहे त्या ठिकाणी ज्या मतपेट्या आहेत त्या मतपेट्या ज्या बसमधून घेऊन जात होत्या त्या बस देखील रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण मात्र पोलिसांनी सगळी परिस्थिती जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवली आणि मतपेट्या ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचवण्यात त्यांना देखील यश आलंय. मात्र आज ज्या पद्धतीने मतमोजणी होणार आहेत ठाण्यातले 3 जे विभाग आहेत, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी अतिशय संवेदनशील प्रभाग म्हणून मानले जाते. त्यामुळेच आज या मतमोजणी जरी होत असली तरी मात्र या प्रभागामध्ये अतिशय संवेदनशील परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आज आपल्याला बघायला मिळणार आहे. अजिंक्य या ठिकाणी आता तणाव तर निवळलाय असं आपण म्हणताय मनीष, आणि मतमोजणीचा आजचा दिवस आहे, अत्यंत महत्वाचा दिवस आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आता तैनात करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.